खडवली वन डे पिकनिक स्पॉट. मित्रांनो, मुंबई आणि ठाण्याच्या जवळ असा एखादा बजेट फ्रेंडली पिकनिक स्पॉट शोधताय का? तिथे थंडगार पाण्यात मन सोक्त डुबता येईल, मस्त जेवणाला ताव मारता येईल आणि तेही खिशाला जास्त कात्री न लावता. तर आज आपण तुम्हाला घेऊन आलोय ठाण्याजवळ खडवली नदी पिकनिक स्पॉटवर. फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आणि समोर अथांग निसर्ग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खडवलीला कसं जायचं, तिथं काय सुविधा आहे, तसेच बजेट किती लागेल. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम खडवलीला कसं पोहोचायचं, सगळ्यात आधी पाहूयात इथे कसं यायचं लोकल ट्रेनने. जर तुम्ही लोकलने येत असाल तर मध्य रेल्वेवरील कसारा किंवा आसनगाव जाणारे लोकल पकडा. टिटवाळा स्टेशन नंतर लगेचच खडवली स्टेशन येतं. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर पश्चिमेला फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर चालत किंवा ऑटोने तुम्ही थेट नदीकाठी पोहोचू शकता. आणि जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही रस्त्याने स्वतःच्या वाहनाने येत असाल तर मुंबई नाशिक हायवेवरून पडग्याजवळ खडवलीसाठी फाटा लागतो, तिथून तुम्ही सहज इथे पोहोचू शकता. इथे आल्यावर तुम्हाला दिसेल भातसा नदीचं सुंदर आणि स्वच्छ पाणी. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा विकेंडला इथे खूप छान गर्दी असते. जर तुम्हाला पोहता येत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण इथे फक्त 100 रुपयांमध्ये फ्लोटिंग ट्यूब्स भाड्याने मिळतात, ज्याच्या मदतीतून तुम्ही सुरक्षितपणे पाण्यात मजा करू शकता. आजूबाजूला मोठी झाडं आहेत, ज्यामुळे छान सावली आणि विलोभनीय निसर्ग पाहायला मिळतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नदी पात्रात काही ठिकाणी मोठे खडक आणि पाण्याचा वेग जास्त असू शकतो. त्यामुळे पाण्यात उतरताना स्वतःची आणि लहान मुलांची काळजी नक्की घ्या. चला, हे झालं मजा करण्याबाबत. आता खाण्यापिण्याबद्दल बोलूयात. नदीच्या काठावर अनेक छोटी हॉटेल्स आणि स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला गरमागरम भजी, मिसळपाव, वडापाव, अप्रतिम चवीचे व्हेज आणि नॉनव्हेज थाळी अगदी वाजवी दरात मिळते. अनेकांना स्वतःचं जेवण बनवायला आवडतं, तर तुम्ही घरूनही जेवण आणून इथे झाडांच्या सावलीत जेवणाचा आनंद घेऊ शकता. तसेच नदीत डुंबून आल्यावर कपडे बदलण्यासाठी इथे जवळच चेंजिंग रूमची सोय देखील अल्प दरात उपलब्ध आहे. विशेष आकर्षण म्हटल्यास इथेच नदीकाठी स्वामी समर्थांचा मठ आणि दत्त मंदिर देखील आहे, जिथे तुम्हाला खूप शांतता लाभेल. आणि आपण जर खर्चाचा विचार केला तर महाराष्ट्रातील वन डे पिकनिक स्पॉट सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे खडवली पिकनिक स्पॉट. याची एंट्री बोलाल तर अगदी मोफत, नो एंट्री तिकीट. लोकल प्रवास 20 ते 30 रुपये, जेवण 150 ते 250 रुपये प्रति व्यक्ती. म्हणजे प्रति व्यक्ती 300 ते 500 रुपयांमध्ये तुम्ही तुमची पूर्ण दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकता. खडवली नदी वन डे पिकनिक स्पॉट जर बोलाल एकदम जबरदस्त कमी करतात तर खडवली नदी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. तुम्ही पाहू शकता सेंट्रल रेल्वे लाईनवर टिटवाळ्यानंतर येणारा स्टेशन म्हणजे खडवली. आणि आज मी आलो ते खडवली जी नदी आहे भातसा नदी, त्या भातसा नदीचा जो पाणी वाहून येतो तो खडवली नदीला जोडला. तो खडवली नदीवर रविवारी प्रचंड गर्दी असते, ती मी तुम्हाला दाखवते. स्वस्त आणि मस्त. त्यासोबत मी तुम्हाला मागच्या पुढचे दोन्ही व्ह्यूज दाखवतो. ते बघा. आणि हा जो पूल वाहून गेला दिसायला साधारण 50 वर्ष जुना पूल आहे. 2019 रोजी हा पाण्याने वाहून गेला, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर हा ब्रिज जो आहे आता आपण चालू नवीन ब्रिज आहे जो बांधण्यात आलेला आहे. आणि हा जो जुना पूल जो 50 वर्षात जुना होता वाहून गेलेला, त्याचे तुम्ही पाहू शकता अजूनसुद्धा जशा तसा मध्ये अडकलेलं आहे. ते काय हटवण्यात आलेले नाही. 19 नंतर आज 2026 साधारण 7 वर्ष होऊन गेले, जसा तसा आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता कसा पिकनिक स्पॉट आहे.
इथूनच साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर खडवली स्टेशन आहे. ज्यांना माहिती ते पायी येतात, अदरवाईज तिथनं रिक्षासुद्धा आहे. बहुतांश रिक्षाने कोणीच येत नाही, जो ते पायी येतात. फुल एन्जॉयमेंट. तर मित्रांनो, कधी प्लॅन करताय मग खडवलीला यायचा? या विकेंडला तुमचा फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की इथे या आणि एन्जॉय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप देखील करा, जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूब आपला हा चॅनल पुढे नेईल. असो, भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर ठिकाणासह. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर. आणि हो, काळजी घ्या पोहताना. आणि आता आपण खडवली स्टेशनपासून खडवली नदीपर्यंतचा पूर्ण एक प्रवास पाहूयात. चला तर सोबत.